राजकारणाला फार मोठी परंपरा आहे आणि मराठी लोक मराठी नाटकांवर रंगभूमीवर प्रेमही करतात। त्याच्यामुळे जे आपले नवे विष्णुदास आहेत बारामतीचे, विष्णुदास यासाठी म्हणावं लागेल कारण विष्णूचे 13वे अवतार दिल्लीत आहेत। विष्णूचे 13वे अवतार दिल्लीत आहेत, त्याच्यामुळे विष्णुदास। आणि त्यांची जी आता नाट्यकला समोर आलेली आहे, अभिनय, या अभिनय कलेमधलं नेपथ्य, दिग्दर्शन, पडद्यामागची पटकथा हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल। पण आनंद, महाराष्ट्रानं या सगळ्या घडामोडीचा आनंद घेतला पाहिजे। मग एकनाथ शिंदे असतील, त्याने मौलवीचा वेश धारण करून दिल्लीत प्रवेश केला होता अनेकदा, आधी अहमद पटेलला भेटण्यासाठी पूर्वी, त्यानंतर अमित शहाना भेटण्यासाठी अनेक वेषांतरं त्यांनी केली होती असं त्यांचेच लोक सांगतात बरं का। छगन भुजबळ यांनी बेळगावात जो लढा होता आपला सीमा भागात, त्यासाठी वेषांतर केलं होतं आणि महाराष्ट्राला ते वेषांतर आवडलं होतं त्यांचं, आणि त्या वेषांतरात त्यांनी महाराष्ट्रासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या होत्या, तुरुंगवास भोगला होता, त्यासुद्धा ते मिया झाले होते आमचे, माहीत असेल आपल्याला। म्हणजे अशा प्रकारे राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी लोकांनी अनेकदा अशा भूमिका उठवलेल्या आहेत। पण आता या ज्या भूमिका गेल्या 2.5-3 वर्षामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, हे नकली दाढी मिशा टोप्या बरं का वेषांतर करून जे फिरतायत हरून अल रशीद प्रमाणे, हे सगळे हरून अल रशीदची पोरा येते। हरून अल रशीद नावाचा एक होता, तो अशी वेषांतर करून फिरायचा, काय चाललंय पाहत। त्याच्यामुळे मी जी काल मागणी केलेली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशा प्रकारे धोक्यात येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं। बोला ना। राज्यामध्ये तुम्ही जसं म्हणतो तुमच्या ह्याच्यात मंत्रिमंडळ नसून नाट्यमंडळ असं तुमचं म्हणणं आहे का? नाट्यमंडळ मी मान्य करेन, नाट्यमंडळ हे मी मान्य करेन। नाटकाला प्रतिष्ठा आहे महाराष्ट्रामध्ये, रंगभूमीला फार मोठी प्रतिष्ठा आणि परंपरा आहे। एकांकिका असेल, संगीत नाटक असेल बरं का, भारूड असेल। पण हा जो प्रकार सध्या सुरू आहे हा महाराष्ट्राला घातक आहे, देशाला घातक आहे। तुम्ही खोटी नावं, खोटी वेषांतरं, खोटे बोर्डिंग पास, खोटी ओळखपत्र तयार करून मुंबई, दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करता। CRPFची सुरक्षा ही केंद्राच्या मध्ये गृह अमित शहाच्या हातामध्ये, याचा अर्थ अमित शहानी CRPFला कळवलेलं आहे यांना सोडा म्हणून। असं कधी दाऊदला सोडलंय का, इब्राहिमला यापूर्वी? नीरव मोदीला सोडलंय का, विजय मल्ल्याला सोडलंय का, मेहुल चोक्सीला सोडलंय का, टायगर मेमनला सोडलंय का, छोटा शकीलला सोडलंय का? हा आता अभ्यासाचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे ना। CRPFच्या कमांडरला मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळावर केंद्राच्या गृह खात्याच्या सूचना असल्याशिवाय ही वेषांतरं, बनावट बोर्डिंग खोट्या नावाचे हे जाऊ शकत नाहीत, व्यक्ती जाऊ आम्हाला अडवतात ना। आमच्यासारख्या खासदारांना अनेकदा मी मंत्र्यांना थांबवलेलं बघितलेलं आहे। मग ज्या अर्थी हे 3-4 लोक सातत्यानं वेषांतर करून मुल्ला मौलवींचे वगैरे हे जात होते खोट्या नावानं, म्हणजे खोटे पॅन कार्ड बनवले गेले, खोटे आधार कार्ड बनवले गेलेले आहेत आणि त्यांना सुरळीतपणे त्या सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर पडता यावं म्हणून दिल्लीच्या गृह मंत्रालयाच्या खास सूचना असायलाच हव्यात।